Good morning, students. Now we will see the next chapter, next practice set 1.3. This practice set is on conditional statement that you have studied yesterday, converse of conditional statement, what are antecedent, what are consequent. This all part you have know. And I have also told you to write the theorem. This theorem of opposite angles formed by two intersecting lines are of equal measures. This theorem you have to write it in your notebook and you have to send it to me. Now we will see the practice set 1.3, and from the first, what is the first question here? Write the following statements in if then फॉर्म. कोणत्या फॉर्म मध्ये लिहायचे तुम्हाला इथं स्टेटमेंट्स? इफ देन फॉर्म मध्ये लिहायचे आहेत. म्हणजे स्टेटमेंट इज गिवन हिअर अँड यू हॅव टू राईट इट इन कंडिशनल फॉर्म, दॅट इज इफ देन फ्रेज यूज करून ते स्टेटमेंट तुम्हाला लिहायचे. द अपोजिट अँगल्स ऑफ पॅरलेलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. मग आता याचं कंडिशनल स्टेटमेंट काय येणार आहे? अपोजिट अँगल्स ऑफ पॅरलेलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. बघा, पहिल्यांदा तुम्हाला अपोजिट अँगल्स ऑफ पॅरलेलोग्राम म्हणजे देताना तो क्वाड्रिलॅटरल पहिला काय आहे? पॅरलेलोग्राम आहे. आणि पॅरलेलोग्राम असेल तर त्याचे अपोजिट अँगल्स काय असतात? कॉन्ग्रुएंट. म्हणून ह्याचं इफ देन स्टेटमेंट काय येणार आहे? इफ द क्वाड्रिलॅटरल किंवा इफ गिव्हन if the given quadrilateral is square, if the given quadrilateral is a square, is parallelogram, then the opposite angles are congruent. काय येणार आहे त्याचं पहिलं कंडिशनल स्टेटमेंट तुम्हाला? तर आता पहिलं कंडिशनल स्टेटमेंट तुम्हाला काय येणार आहे? मी फक्त इथं काय लिहिणार आहे त्याचं आन्सर. पहिलं स्टेटमेंट तुम्हाला वहीमध्ये लिहायचंय. ज्या वेळेला आपण तासाला बसतो त्यावेळेला एकतर भरपूर मुलं ऍबसेंट असतात तासाला, तर ते राहू नका, प्रेझेंट राहा आणि आपलं वही पेन घेऊन बसा. आपल्याला लिहायला आलं पाहिजे, पुस्तक आपलं जवळ असायला पाहिजे. आणखीन मग तुम्हाला काय करायचे आहे ते सॉल्व्ह करायचं आहे. व्हॉट इज द फर्स्ट? द अपोजिट अँगल्स ऑफ पॅरलेलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. मग याच्यामध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे? तर दिलेला क्वाड्रिलॅटरल जर पॅरलेलोग्राम असेल तर, म्हणून इफ द गिव्हन क्वाड्रिलॅटरल is parallelogram, given quadrilateral is a parallelogram, then the opposite angles are congruent. हे पहिलं झालं. आता त्याच्यानंतर द डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. सेकंड स्टेटमेंट तुम्हाला काय दिलेलं आहे? डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. मग आता ह्याचं कंडिशनल स्टेटमेंट कसं येणार आहे? इफ द गिव्हन क्वाड्रिलॅटरल इज रेक्टँगल देन डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट. काय लिहिणार तुम्ही? इफ द गिव्हन quadrilateral is rectangle, then the diagonals are congruent. Then the diagonals are congruent. This is the second. आता what is the third question given? In an isosceles triangle, the segment joining the vertex and the midpoint of the base is perpendicular to the base. आता पहिल्यांदा ट्रायंगल कोणता आहे? आयसोसेलेस. मग तुम्हाला इथं आयसोसेलेस ट्रायंगलची प्रॉपर्टी, इथं तुम्हाला एक ट्रायंगल दाखवला ABC. इट इज अन आयसोसेलेस ट्रायंगल बिकॉज टू साइड्स. मग आता हा आयसोसेलेस ट्रायंगल आहे आणि त्याच्यावरती काय ड्रॉ केलेलं आहे? द सेगमेंट जॉईनिंग द व्हर्टेक्स अँड द मिड पॉइंट ऑफ द बेस. मग
आयसोसलेस ट्रायंगल बीसी काय आहे, बेस आहे, त्याचा मिड पॉइंट जर समजा डी असेल किंवा एम आहे, मिड पॉइंट इथं एम आहे आणि ए पासून हा मिड पॉइंट जर जॉईन केला तर सेगमेंट ए एम ही काय असणार आहे, परपॅन्डिक्युलर टू बीसी. आता व्हर्टेक्स ए हा कुणाला जॉईन झालेला आहे, अपोजिट साइडच्या मिड पॉइंटला, म्हणजेच एएम ही सेगमेंट काय असणार आहे, मीडियन असणार आहे. पण हा आयसोसेलेस ट्रायंगल आहे त्याच्यामध्ये बेस वरती ड्रॉ केलेली मेडियन ही काय असणार आहे, बेसला परपॅन्डिक्युलर असते. ही आयसोसेलेस ट्रायंगलची प्रॉपर्टी आहे. म्हणून तुम्हाला हे कंडिशनल स्टेटमेंट लिहिताना काय असणार आहे, इफ द गिव्हन ट्रायंगल इज आयसोसेलेस ट्रायंगल काय असणार आहे, मग हे तुम्हाला कसं लिहायचं आहे, इफ द गिव्हन ट्रायंगल इज आयसोसेलेस ट्रायंगल. मग तुम्हाला दिलेला ट्रायंगल जर आयसोसेलेस असेल, इफ द गिव्हन ट्रायंगल if the given triangle is isosceles triangle is isosceles, then the segment, मग तुमचं ते स्टेटमेंट येईल, सेगमेंट joining the vertex and the midpoint of the base is perpendicular to the base is perpendicular to the base. हे झाला पहिला क्वेश्चन. पहिल्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला कंडिशनल स्टेटमेंट लिहायचे आहेत दिलेल्या स्टेटमेंट्सचे. आता त्याच्यानंतर तुम्हाला सेकंड क्वेश्चन काय आहे, यू हॅव टू राईट द कॉन्व्हर्स ऑफ फॉलोइंग स्टेटमेंट. यू हॅव टू राईट द कॉन्व्हर्स ऑफ फॉलोइंग स्टेटमेंट. कॉन्व्हर्स लिहायचं आहे तुम्हाला इथं. मग कॉन्व्हर्स मध्ये काय असणार आहे, पहिलं स्टेटमेंट दिलेलं आहे. मग जर दिलेलं स्टेटमेंट कंडिशनल असेल तर तुम्हाला डायरेक्ट काय लिहिता येणार आहे, त्याचा कॉन्व्हर्स लिहायला येणार आहे. पण जर दिलेलं स्टेटमेंट कॉन्व्हर्स कंडिशनल नसेल तर पहिल्यांदा तुम्हाला त्याला काय लिहायला लागणार आहे, ते कंडिशनल लिहायला लागणार आहे आणि नंतर त्याचा कॉन्व्हर्स लिहायला लागणार आहे. आता फर्स्ट एक्झाम्पल बघा तुम्ही. तर दिलेलं स्टेटमेंट, द अल्टरनेट अँगल्स फॉर्म्ड बाय टू पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल आर कॉन्ग्रुएंट. आता हे स्टेटमेंट कंडिशनल आहे का, नाही. मग त्याला पहिल्यांदा कंडिशनल स्टेटमेंट लिहायचं. मग ते कंडिशनल स्टेटमेंट लिहित असताना कसं लिहाल कंडिशनल स्टेटमेंट दिलेल्या स्टेटमेंटचं, तर काय लिहिणार तुम्ही, इफ देन या स्टेटमेंट ह्या फ्रेजचा यूज करून हे स्टेटमेंट लिहायचं. मग आता याच्यामध्ये द अल्टरनेट अँगल्स फॉर्म्ड बाय टू पॅरलल लाईन्स. मग इफ द अल्टरनेट अँगल्स फॉर्म्ड बाय टू पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल न फॉर्म झालेले अल्टरनेट अँगल्स, दोन पॅरलल लाईन्सचे काय असणार आहेत, कॉन्ग्रुएंट, दोन पॅरलल लाईन्स असतील तर ते अँगल्स काय असणार आहेत, अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रुएंट. मग आता हे स्टेटमेंट कसं लिहायचं आहे, इफ किंवा आता इथं तुम्हाला ते अँगल्स जे आहेत किंवा काय असणार आहेत, दोन पॅरलल लाईन्स आहेत ते दिलंय आणि अँगल्स आर फॉर्म्ड बाय, कशामुळे फॉर्म झालेले आहेत ते अँगल्स, तर ट्रान्सव्हर्सल मुळे फॉर्म झालेले अँगल्स. मग त्याचं स्टेटमेंट लिहित असताना कसं लिहायचं आहे, तर त्याच्यामध्ये कंडिशनल स्टेटमेंट लिहायचं आहे. मग आपल्याला इफ द अल्टरनेट अँगल्स मेड बाय ट्रान्सव्हर्सल of two parallel lines then they are congruent असं तरी म्हणायला येईल. किंवा कसं म्हणता येणार आहे, इफ द alternate angles formed by a transversal of two parallel lines of two lines are congruent then the two lines are parallel. दोन प्रकारे हे लिहायला येणार आहे. मग पहिल्यांदा काय करायचं आहे, तर आपण पहिल्यांदा अँगल्स अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट हे काय करूयात, अल्टरनेट अँगल्स फॉर्म्ड बाय टू पॅरलल लाईन्स बाय अ ट्रान्सव्हर्सल ऑफ टू पॅरलल लाईन्स काय आहेत, पॅरलल आहेत, हे आधी पहिला लिहायचं आणि देन नंतर दे आर कॉन्ग्रुएंट, ते अँगल्स काय असणार आहेत, कॉन्ग्रुएंट असणार आहेत. मग
तर हे कसं लिहिता येणार आहे बघा, याच्यावरनं आपल्याला दोन म्हणजे एकदा जर अल्टरनेट दोन पॅरलल लाईन्स वरती ट्रान्सव्हर्सल न फॉर्म केलेले अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतील तर त्या दोन लाईन्स पॅरलल असतील, हे एक स्टेटमेंट. किंवा जर दोन लाईन्स पॅरलल असतील तर अल्टरनेट अँगल्स फॉर्म्ड बाय ट्रान्सव्हर्सल आर कॉन्ग्रुएंट. कळले? मग आपण इथं if the two lines are parallel, if the two lines are parallel, lines कशा दिलेल्या आहेत तुम्हाला? Parallel, then the alternate angles, then the alternate angles formed by transversal, formed by their transversal are कॉन्ग्रुएंट. अल्टरनेट अँगल्स कसे असणार आहेत? मग कॉन्ग्रुएंट असणार आहेत. जर दोन लाईन्स पॅरलल असतील तर त्यांच्या ट्रान्सव्हर्सल न केलेले अल्टरनेट अँगल्स काय असणार आहेत? कॉन्ग्रुएंट. कळलेलं आहे हे झालं कंडिशनल स्टेटमेंट. आता तुम्हाला हे पहिल्यांदा तुम्ही काय लिहिलं? कंडिशनल स्टेटमेंट. हे कंडिशनल स्टेटमेंट पहिल्यांदा तुम्हाला काय लिहायचंय? कंडिशनल स्टेटमेंट लिहायचंय. आणि आता तुम्हाला त्याचा काय लिहायचा आहे? कॉन्व्हर्स लिहायचा आहे. मग ह्याचा कॉन्व्हर्स काय असणार आहे? आता इथं कंडिशनल स्टेटमेंट मध्ये अँटीसिडेंट कोण आहे? टू लाईन्स आर पॅरलल, हे झालं अँटीसिडेंट. आणि कॉन्सिक्वेंट काय आहे? द अल्टरनेट अँगल्स फॉर्म्ड बाय द ट्रान्सव्हर्सल, देअर ट्रान्सव्हर्सल आर कॉन्ग्रुएंट, हे झालं कॉन्सिक्वेंट. मग आता कॉन्व्हर्स करताना आपण त्यांच्यामध्ये काय करतो? अदला बदल करतो. म्हणजे आता इफ नंतर कोणतं स्टेटमेंट येणार आहे? कॉन्सिक्वेंटचं. म्हणून इफ काय लिहायचंय? इफ द अल्टरनेट अँगल्स फॉर्म्ड बाय ट्रान्सव्हर्सल आर कॉन्ग्रुएंट, असं लिहायचं. इफ द अल्टरनेट अँगल्स, इफ द अल्टरनेट angles formed by the transversal, formed by the transversal of two lines. आता ट्रान्सव्हर्सल कोणाची आहे? ऑफ टू लाईन्स. then the lines are कशा असणार आहेत मग त्या लाईन्स? पॅरलल. then the lines are parallel. कळले? if the alternate angles formed by the transversal, सॉरी इथं काय राहिलेलं आहे? ट्रान्सव्हर्सल ऑफ टू लाईन्स आर कॉन्ग्रुएंट. इथं लिहायला पाहिजे आर कॉन्ग्रुएंट, then the lines are parallel, then the two lines are parallel. टू लाईन्स म्हणा किंवा then the lines are parallel, हे लिहिलं तरी बरोबर आहे. हा झाला त्याचा कॉन्व्हर्स. आता सेकंड मध्ये काय दिलेलं आहे? इफ अ पेअर ऑफ इंटिरियर अँगल्स मेड बाय ट्रान्सव्हर्सल ऑफ टू लाईन्स आर सप्लिमेंटरी, देन द लाईन्स आर पॅरलल. आता हे देताना स्टेटमेंट कशामध्ये आहे? विच टाइप ऑफ स्टेटमेंट? इट इज कंडिशनल स्टेटमेंट. आता तुम्हाला त्याचा काय करायचा आहे? कॉन्व्हर्स. आता ह्या कंडिशनल स्टेटमेंटचा अँटीसिडेंट कोणता आहे? तर पेअर ऑफ इंटिरियर अँगल्स मेड बाय ट्रान्सव्हर्सल ऑफ टू लाईन्स आर सप्लिमेंटरी. हा हे इथून इथपर्यंत काय आहे? पार्ट हा अँटीसिडेंट. आणि कॉन्सिक्वेंट काय आहे? द लाईन्स आर पॅरलल. मग आता आपल्याला त्याचा कॉन्व्हर्स लिहायचा आहे. मग द लाईन्स आर पॅरलल हा पहिला पार्ट येणार आहे. म्हणून तुम्हाला आता ह्याचं कॉन्व्हर्स लिहायचं झाला तर तो कॉन्व्हर्स कसा येणार आहे? तर इफ द, आता मी त्याचं आता इथे डायरेक्ट काय लिहिणार आहे? सेकंडला आपल्याला कंडिशनल मध्ये दिलेला आहे स्टेटमेंट. आता तुम्हाला फक्त काय लिहायचं आहे? त्याचा कॉन्व्हर्स लिहायचा आहे. मग काय लिहिणार आहात कॉन्व्हर्स? तर इफ द, आता लाईन्स कशा आहेत? इफ द टू लाईन्स आर पॅरलल, इफ द टू लाईन्स, इफ द गिव्हन टू लाईन्स आर पॅरलल, गिव्हन म्हटलं तरी चालेल. इफ द गिव्हन टू लाईन्स आर पॅरलल. आता पुढे तुम्हाला कॉन्सिक्वेंट लिहायचं आहे. अँटीसिडेंट जो आहे तो नंतर. देन द पेअर ऑफ, then the pair of the interior angles, pair of interior angles made by
देअर ट्रान्सव्हर्सल, त्या दोन लाईन्सची ट्रान्सव्हर्सल म्हणून काय लिहायचं, मेड बाय देअर ट्रान्सव्हर्सल. ट्रान्सव्हर्सल आर कसे असणार आहेत इंटिरियर अँगल्स, आर सप्लिमेंटरी. आर सप्लिमेंटरी. लक्षात आलेलं आहे. हे झालं त्याचा कॉन्व्हर्स, कळलेलं आहे. आता त्याच्यातलं थर्ड बघूया स्टेटमेंट. द डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. आता हे स्टेटमेंट तुम्हाला देताना कसं आहे, हे साधं असरेटिव्ह फॉर्म मध्ये असलेलं स्टेटमेंट आहे. आता त्याचं कन्व्हर्शन तुम्हाला कशामध्ये करायचंय, पहिल्यांदा कंडिशनल मध्ये करायचंय. आणि कंडिशनल झाल्यानंतर मग तुम्हाला त्याचं काय लिहायचं आहे, कॉन्व्हर्स लिहायचं आहे. मग दिलेलं स्टेटमेंट काय आहे, पहिल्यांदा द डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे तो क्वाड्रिलॅटरल पहिला काय आहे, रेक्टँगल असेल तर त्याच्या डायगोनल्स कॉन्ग्रुएंट. म्हणून आपण पहिला कंडिशनल स्टेटमेंट लिहूयात. आणि कंडिशनल स्टेटमेंट काय असणार आहे, इफ द गिव्हन क्वाड्रिलॅटरल, इफ द गिव्हन क्वाड्रिलॅटरल, रेक्टँगल हा काय आहे, क्वाड्रिलॅटरलचा टाइप आहे. क्वाड्रिलॅटरल इज रेक्टँगल, देन काय लिहिता येणार आहे, देन काय असेल पुढं, देन द डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट. डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट. देन द डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट. अशा प्रकारे हा एक्सरसाइज, याच्यामध्ये तुम्ही फक्त काय बघितलंय, कंडिशनल स्टेटमेंट मध्ये लिहा आणि नंतर जो काही स्टेटमेंट दिलेला आहे त्याचा कॉन्व्हर्स लिहा. जर दिलेलं स्टेटमेंट कंडिशनल नसेल तर ते कंडिशनल करून घ्यायचं, आणखी मग त्याचा कॉन्व्हर्स लिहायचा आहे. जसं पहिलं एक्झाम्पल, थर्ड एक्झाम्पल, याच्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा काय करायला लागलेलं आहे, कंडिशनल लिहायला लागलं आणि नंतर आपल्याला काय लिहायचं आहे, त्याचा कॉन्व्हर्स. आता याच्यातला तुम्ही कंडिशनल लिहिला पहिल्यांदा, आता काय लिहायचं आहे तुम्हाला, त्याचा कॉन्व्हर्स. आता कॉन्व्हर्स मध्ये इफ द गिव्हन क्वाड्रिलॅटरल इज रेक्टँगल, द गिव्हन क्वाड्रिलॅटरल इज रेक्टँगल हा अँटीसिडंट आहे आणि द डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट हा कॉन्सिक्वेंट आहे. मग आता हा कॉन्सिक्वेंट इफ नंतर लिहायचा आहे. म्हणून इफ द डायगोनल्स, इफ द डायगोनल्स, आता हे कुणाचे डायगोनल्स, तर डायगोनल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल, डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट असं म्हटलं तरी चालेल. इफ द डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट देन दॅट क्वाड्रिलॅटरल इज कॉल्ड इज रेक्टँगल असं म्हणायचं. इफ द डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट, इफ द डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट, आणि ते न लिहिता इफ द डायगोनल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल आर कॉन्ग्रुएंट हे लिहिलं तरी बरोबर आहे. देन इट इज अ रेक्टँगल हे येणार आहे. मग इफ द डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट देन द क्वाड्रिलॅटरल इज, then the quadrilateral is rectangle. लक्षात आलेलं आहे. इफ द डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट देन द क्वाड्रिलॅटरल इज रेक्टँगल. हे स्टेटमेंट तुम्हाला अजूनही कसं लिहिता येणार आहे, इफ द डायगोनल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल आर कॉन्ग्रुएंट देन, इथं परत क्वाड्रिलॅटरल लिहायचं नाही, इट इज अ रेक्टँगल. कसं लिहायचंय मग तिथे, इट इज अ रेक्टँगल. हे सुद्धा बरोबर आहे, कळलेलं आहे. मग इफ द डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट देन द क्वाड्रिलॅटरल इज रेक्टँगल. आता हा एक्सरसाइज प्रॅक्टिस सेट 1.3 आपला पूर्ण झालेला आहे. आपला चॅप्टर पूर्ण झालेला आहे फर्स्ट. आणि आता आपल्याला काय बघायचं आहे, प्रॉब्लेम सेट. आता प्रॉब्लेम सेट मधलं फर्स्ट सम जे आहे ते तुम्हाला सॉल्व्ह करायला आलं पाहिजे. MCQ आहे. सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह. मग हाऊ मेनी मिड पॉइंट्स डज अ सेगमेंट हॅव. पहिला क्वेश्चन आहे, एका सेगमेंटला मिड पॉइंट्स किती असतात. मग एका सेगमेंटला मिड पॉइंट किती असतात, 1 and only 1. एकच पॉइंट मिड पॉइंट असणार आहे. त्याच्यानंतर मग तिथं तुम्हाला ऑप्शन काय येणार आहे, करेक्ट. ए हे ऑप्शन करेक्ट खालती लिहायचं, हे सम लिहून घ्यायचं. त्याच्यानंतर खालती त्याचं ऑप्शन लिहा ए, आणि काय आहे ते पण लिहून ठेवा, ओनली 1. त्याच्यानंतर हाऊ मेनी पॉइंट्स आर देअर इन द इंटरसेक्शन ऑफ 2 डिस्टिंक्ट लाईन्स. 2 डिस्टिंक्ट लाईन्स असतील तर हाऊ मेनी पॉइंट्स आर देअर इन द इंटरसेक्शन. आता जर 2
लाईन्स आहेत, सपोज दिस इज वन लाईन आणि दिस इज द अदर लाईन, आणि त्या दोन लाईन्सचा काय केलेलं आहे, इंटरसेक्शन. मग इंटरसेक्शन मध्ये किती पॉइंट्स इन्क्लूड असणार आहेत, किती पॉइंट्स असणार आहेत इंटरसेक्शन मध्ये, तर देअर इंटरसेक्शन इज ओनली अ वन पॉइंट, एकच पॉइंट असणार आहे. म्हणून इथं काय असणार आहे, देअर इंटरसेक्शन इज वन. कळलेलं आहे. हाऊ मेनी पॉइंट्स आर देअर इन द इंटरसेक्शन, ओनली वन पॉइंट. त्याच्यानंतर हाऊ मेनी लाईन्स आर डिटरमाइंड बाय 3 डिस्टिंक्ट पॉइंट्स. आता 3 पॉइंट्स आहेत, 3 डिस्टिंक्ट. डिस्टिंक्टचा अर्थ काय, तर डिफरंट. डिस्टिंक्ट म्हणजे काय, डिफरंट. आता मी ते इथं तुम्हाला करून दाखवणार आहे. दीज आर द 3 पॉइंट्स पी क्यू आर. आणि काय करायचं, या 3 पॉइंट्स मधून किती लाईन्स जाणार आहेत. आता हे पॉइंट्स तुम्हाला देताना वेगवेगळे आहेत पॉइंट्स, दे आर 3 डिफरंट पॉइंट्स. मग असं सांगितलंय का की दे आर नॉन कोलिनियर, असं सांगितलेलं आहे का, नाही. तुम्हाला काय दिलेलं आहे, फक्त द पॉइंट्स. 3 पॉइंट्स आहेत आणि त्या तीन भिन्न पॉइंट्स आहेत. आणखीन काय करायचंय, त्यांच्यामधून किती लाईन्स जातील. आता ह्याच्या 2 कंडिशन्स असणार आहेत. पॉइंट्स हे नॉन कोलिनियर असतील किंवा पॉइंट्स कसे असतील, पॉइंट्स आर कोलिनियर. मग कोलिनियर जर पॉइंट्स असतील तर हाऊ मेनी लाईन्स passes through them, only one line passes through them. If the points are collinear, one line passes through them, and if the points are non-collinear, then how many lines passes through them. हे बघा, ही एक लाईन, त्याच्यानंतर पी आर मधून जाणारी ही दुसरी लाईन, त्याच्यानंतर पी क्यू आर मधून जाणारी ही तिसरी लाईन. म्हणजे जर 3 पॉइंट्स नॉन कोलिनियर असतील तर किती लाईन्स पास होणार आहेत, त्याच्यामधून 3 लाईन्स. प्रत्येक 2-2 पॉइंट्स मधून किती लाईन्स जाऊ शकतात, 3. आपल्याला देताना 3 पॉइंट्स जे आहेत ते 3 पॉइंट्स कोलिनियर आहेत का नॉन कोलिनियर आहेत हे दिलेलं नाही. जर कोलिनियर असतील तर ओनली वन लाईन पासेस, अँड इफ द पॉइंट्स आर नॉन कोलिनियर, मग आपल्याला त्यांच्यामधून किती लाईन्स ड्रॉ करता येणार आहेत, प्रत्येक 2 पॉइंट मधून 1. अशा 3 लाईन्स इथे मिळणार आहेत, इथं 1 मिळणार आहे. म्हणून आपलं ह्याच्यातलं कुठलं करेक्ट ऑप्शन असणार आहे, तर हाऊ मेनी लाईन्स आर डिटरमाइंड बाय 3 डिस्टिंक्ट पॉइंट्स. आपल्याला ते पॉइंट्स कोलिनियर आहेत का नॉन कोलिनियर आहेत हे माहिती नाही. मग कोलिनियर असेल तर 1, आणि इफ द पॉइंट्स आर नॉन कोलिनियर त्यावेळेस किती लाईन्स जाणार आहेत, 3. म्हणून ह्याच्यातलं कोणतं ऑप्शन करेक्ट असणार आहे, सी, 1 or 3. लक्षात आलेलं आहे ते. त्याच्यानंतर फाइंड द डिस्टन्स ए बी. तुम्हाला डिस्टन्स बिटवीन द 2 पॉइंट्स ए अँड बी फाइंड करायचे. इफ द कोऑर्डिनेट्स ऑफ ए अँड बी आर -2, 3. आता ए चा कोऑर्डिनेट काय आहे, ए चे कोऑर्डिनेट्स काय आहेत, व्हॉट इज कोऑर्डिनेट ऑफ ए, कोऑर्डिनेट ऑफ ए इज -2, कोऑर्डिनेट ऑफ बी इज 5. तुम्हाला डिस्टन्स ए बी फाइंड करायचंय. ग्रेटर कोऑर्डिनेट मधून स्मॉलर कोऑर्डिनेट मायनस करा, सम सोडवा तिथं आणि मग ऑप्शन लिहा. त्याच्यानंतर इफ पॉइंट्स, आता हे 3 पॉइंट्स पी क्यू आर, याचा अर्थ काय आहे, क्यू इज इन बिटवीन पी अँड आर, म्हणजेच हे कोलिनियर पॉइंट्स आहेत. सच दॅट पी क्यू आर आर कोलिनियर, सच दॅट पी डॅश क्यू डॅश आर, म्हणजे क्यू इज इन बिटवीन पी अँड आर, देन डिस्टन्स पी क्यू इज इक्वल टू 2. पी आणि क्यू मधलं डिस्टन्स आहे 2 युनिट्स. डिस्टन्स पी आर मधलं डिस्टन्स तुम्हाला दिलेला आहे 10 आणि डिस्टन्स क्यू आर विचारलंय. मग याच्यावरून तुम्हाला एक स्टेटमेंट लिहायला येतं. काय स्टेटमेंट लिहायला येणार आहे, डिस्टन्स पी आर इज इक्वल टू डिस्टन्स पी क्यू प्लस डिस्टन्स क्यू आर. म्हणजेच डिस्टन्स क्यू आर इज इक्वल टू डिस्टन्स पी आर मायनस डिस्टन्स पी क्यू. ते केलं तर तुम्हाला त्याचा आन्सर येईल. बघा इथं डायग्राम एक ड्रॉ केलेली आहे. तर ह्याच्यामध्ये 3 पॉइंट्स आहेत. पी क्यू तुम्हाला डिस्टन्स दिलेला आहे 2 युनिट्स. पी पासून आर पर्यंत डिस्टन्स दिलेला आहे 10 युनिट्स आणि क्यू आर फाइंड करायचे. तुम्ही काय लिहू शकता, डिस्टन्स क्यू आर इज इक्वल टू ग्रेटर सेगमेंट, म्हणजे आहे तिथे डिस्टन्स पी आर मायनस डिस्टन्स पी क्यू. आणि ते केल्यावरती तुम्हाला काय येणार आहे आन्सर, तर 8 डिस्टन्स असणार आहे. मग प्रॉब्लेम प्रॅक्टिस सेट 1.3 तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. काय काय करायचं आहे, प्रॅक्टिस सेट 1.3 आणि त्याच्यानंतर तुम्हाला प्रॉब्लेम सेट मधला क्वेश्चन 1 हे सॉल्व्ह करायचं आहे. हे तुमचं आजचं काम आहे आणि हे तुम्ही पूर्ण करायचं आहे. आता